नमस्कार. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या संवर्धन कामावर आक्षेप. सकल हिंदू समाजानं केली जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय बैठक घेण्याची मागणी. कोल्हापूर महानगरपालिकेनं कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांवरून SIR बाबत जनजागृती करावी. काँग्रेस नगरसेवकांचं आयुक्तांना निवेदन. ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी 12वी नंतरच्या अभ्यासक्रमांसाठी आवश्यक जात पडताळणी प्रक्रिया विद्यार्थ्यांनी 12वी प्रवेश घेतल्यावरच सुरू करावी. कोल्हापूर जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य भारत केंद्रे यांचं आवाहन. गोकुळ दूध संघासाठी दाखल दुबार ठरावांबाबत अजून 2 दिवस सुनावणी चालणार. आज 14 दुबार ठरावांबाबत झाली सुनावणी. आणि ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष भरत लाटकर यांचं निधन. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण 5439 दूध संस्थांनी आपले ठराव दाखल केलेत. त्यापैकी प्राप्त झालेल्या 56 दुबार ठरावांच्या सुनावणीला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. आज तिसऱ्या दिवशी 14 दुबार ठरावांवर सुनावणी पार पडली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील 5439 दूध संस्थांनी ठराव दाखल केलेत. यामध्ये 56 ठराव दुबार प्राप्त झाल्यानं त्यावरील सुनावणीला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. आज तिसऱ्या दिवशी 14 दुबार ठरावांबाबत सुनावणी घेण्यात आली. आत्तापर्यंत एकूण 44 दुबार ठरावांवर सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान संबंधित ठराव सभेतील बहुमतानं मंजूर झाला होता का, सभेचं इतिवृत्त, सभेची नोटीस, लेखापरीक्षण अहवाल, सभासद नोंदी, I आणि J नमुने तसंच अधिसूचनेनुसार आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यावेळी संबंधित संस्थांच्या संचालकांनी उपस्थित राहून आपली बाजू मांडली. सुनावणी दरम्यान काही ठिकाणी चेअरमन आणि सचिव यांच्या विरोधात संचालक आणि काही ठिकाणी चेअरमनच्या विरोधात सचिव आणि संचालक अशी भूमिका घेतल्याचं चित्र आज पाहायला मिळालं. ठरावावरून अनेक संस्थांमधील अंतर्गत मतभेद स्पष्टपणे समोर आले. आणखी 2 दिवस सुनावणी होणार असल्याचं सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी सांगितलं. नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत. त्यांना घरी बसूनच सर्व शासकीय सेवा ऑनलाईन पद्धतीने मिळाल्या पाहिजेत, असं मत महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या प्रभावी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या डिजिटल आणि ऑनलाईन सेवांचा आज सविस्तर आढावा घेतला. महापालिकेच्या ताराराणी सभागृहात झालेल्या बैठकीत आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी त्यांचं स्वागत केलं. अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांनी त्यांना सादरीकरणाद्वारे महापालिकेच्या ऑनलाईन सेवांची माहिती दिली. महापालिकेकडून नागरिकांसाठी एकूण 68 सेवा उपलब्ध असून त्यापैकी 52 सेवा अधिसूचित आहेत. यामध्ये 42 सेवा पूर्णपणे ऑनलाईन आणि 10 सेवा अद्याप ऑफलाईन आहेत. तसंच 16 सेवा अधिसूचित नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पाणीपट्टीचे स्पॉट बिलिंग, व्हॉट्सॲप चॅटबॉट, ऑनलाईन कर भरणा, किऑस्क सुविधा आणि नागरी आरोग्य केंद्रांच्या डिजिटल सेवांचाही आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी नागरिकांना शासनाच्या सेवा विहित मुदतीत आणि पारदर्शक पद्धतीनं उपलब्ध व्हाव्यात, हा लोकसेवा हक्क कायद्याचा उद्देश असल्याचं सांगितलं. नागरिकांना कार्यालयात येण्याची गरज भासू नये, त्यांनी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करावा आणि त्यांचं उत्तरही ऑनलाईन मिळावं, अशी व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कोल्हापूर महानगरपालिकेचे ऑनलाईन सेवांमधील काम समाधानकारक असल्याचं सांगत त्यांनी उर्वरित ऑफलाईन सेवाही तातडीनं ऑनलाईन करण्याच्या सूचना दिल्या. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत त्रुटी राहू नयेत, सेवांचे नोटिफिकेशन करावं, नागरिकांच्या अभिप्रायासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करावा आणि ऑनलाईन सेवांबाबत व्यापक जनजागृती करावी, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी उर्वरित सेवा टप्प्याटप्प्यानं ऑनलाईन करण्यात येतील, तसंच ऑनलाईन अर्जांवरील निर्णय विहित मुदतीत होण्यासाठी प्रत्येक आठवड्याला आढावा घेतला जाईल अशी माहिती दिली. बैठकीनंतर राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्राला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी उपसचिव अनुराधा खानविलकर, कक्ष अधिकारी रंजना गवारी, शिल्पा पुरोहित, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त राम काटकर, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासह महापालिकेतील अन्य अधिकारी उपस्थित होते. समाजवादी कार्यकर्ते आणि राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष भरत कल्लाप्पा लाटकर यांचं आज निधन झालं. साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकातून आणि त्यांच्या मानवतावादी विचारांमधून प्रेरणा घेऊन त्यांनी आयुष्यभर लोकशाही मूल्यांची जोपासना केली. तसंच राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी देशभरातील तरुण पिढीला संस्कारित करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं. कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राजू लाटकर यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनामुळं महाराष्ट्रातील पुरोगामी आणि समाजवादी चळवळीची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होतीये. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं राज्यातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण यासह शासनाच्या अन्य विभागांना निवेदनं सादर करून संबंधित मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली होती. मात्र याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शासनानं विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीनं कार्यवाही करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी दिलाय. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं विद्यापीठांच्या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत, CET-मधील तांत्रिक अडचणी दूर कराव्या, मुलींच्या मोफत शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, शिक्षक भरती तातडीनं पूर्ण करावी, पेपरफुटी रोखण्यासाठी सक्षम परीक्षा यंत्रणा उभारावी आदी मागण्या शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण, शालेय शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडे केल्या होत्या. यावेळी सर्व संबंधित मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्याप यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी केलाय. शासनानं विद्यार्थ्यांचे प्रलंबित सोडवण्यासाठी कार्यवाही करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा कुलकर्णी यांनी दिलाय. पत्रकार बैठकीला कोल्हापूर विभाग संयोजक सानिका पाटील उपस्थित होत्या. कोल्हापूर महानगरपालिकेनं उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रविवारी रात्री KSBP चौक परिसरातील अनधिकृत हातगाड्यांवर मोठी कारवाई केली. या मोहिमेत 39 हातगाड्या हटवण्यात आल्या असून 2 हातगाड्या आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. कोल्हापूर महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 3, राजारामपुरी जगदाळे हॉल आणि अतिक्रमण निर्मूलन पथकानं रविवारी रात्री KSBP चौक परिसरात अनधिकृत हातगाड्या आणि अतिक्रमणांविरोधात संयुक्त कारवाई केली. ही मोहीम उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राबवण्यात आल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. कारवाईत एकूण 39 हातगाड्यांपैकी 2 हातगाड्या, स्टँडबोर्ड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. तर उर्वरित 37 हातगाड्या संबंधित फेरीवाल्यांनी स्वतःहून हटवल्या. दरम्यान या कारवाईला फेरीवाल्यांनी तीव्र विरोध दर्शवला. कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई करण्यात आली. त्यामुळे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी आणलेला माल खराब झाला. हातगाडी उभारण्यासाठी लाखभर रुपये खर्च आला असून त्यावरील कर्जाचे हप्ते आणि व्याज कसं भरायचं असा सवाल फेरीवाल्यांनी उपस्थित केला. शहरातील इतर भागातील हातगाड्यांवर कारवाई होत नसताना केवळ या परिसरातील व्यावसायिकांवर कारवाई का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार उपायुक्त किरणकुमार धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. कोल्हापुरातील एका संगणक प्रशिक्षण संस्थेनं महाराष्ट्र शासनाच्या नावानं बनावट प्रमाणपत्र देऊन शैक्षणिक आणि आर्थिक फसवणूक केली आहे असा आरोप सायली माने या विद्यार्थिनीनं केलाय. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितांवर फसवणुकीसह बनावट कागदपत्र तयार केल्याबद्दल कारवाई करावी, तसंच चौकशीत तथ्य आढळल्यास ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गतही कारवाई करावी अशी मागणी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठाननं केली आहे.
कोल्हापुरातील सदर बाजार परिसरात राहणाऱ्या सायली सतीश माने यांनी ऑगस्ट 2025मध्ये संभाजीनगर परिसरातील एका संगणक प्रशिक्षण संस्थेत संगणक आणि टायपिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. मात्र परीक्षा प्रक्रियेदरम्यान हॉल तिकीट न देता सर्व प्रक्रिया आम्ही पूर्ण करू आणि थेट प्रमाणपत्र मिळेल असं सांगण्यात आल्याचा आरोप सायली माने यांनी केलाय. वारंवार विचारणा करूनही संबंधित संस्थेनं प्रमाणपत्र द्यायला सुद्धा टाळाटाळ केल्यामुळं MPSC गट क परीक्षेसाठी अर्ज दाखल करता आला नसल्यानं आपलं नुकसान झाल्याचं माने यांनी सांगितलंय. संबंधित संस्थेनं व्हॉट्सॲपद्वारे पाठवलेलं प्रमाणपत्र बनावट असल्याचा दावा सायली माने यांनी केलाय. जानेवारी 2026ला ती एक्झाम होती, पण नंतर जेव्हा हॉल तिकीटचे सगळ्यांचे हॉल तिकीट मिळायला लागले, मी सरांना विचारलं की सर माझं पण हॉल तिकीट द्या. तेव्हा सरांनी मला सांगितलं की तुझ्या हॉल तिकीट म्हणजे फॉर्ममध्ये काही थोडीफार चूक झाली आहे आणि ती आमच्या लेवलने आम्ही मॅनेज करतो. त्यामुळे त्यांनी मला हॉल तिकीट दिलं नाही आणि एक्झामला पण जाऊ दिलं नाही. मग त्यांना मी विचारलं होतं की तिथं म्हणजे स्वतः मी तिथं लागते, उपस्थित राहायला लागते आणि असं कसं. तेव्हा त्यांनी सांगितलेलं आमच्या लेवलला सगळं करतो आणि त्यांनी मला हॉल तिकीट वगैरे काहीच दिलं नाही. आणि जो रिझल्ट दिला आहे त्यांनी मला त्याची PDF फक्त दिले, त्यांनी म्हणजे मूळ ओरिजिनल आहे ते दिलेलंच नाही आहे. मग PDFची झेरॉक्स आहे ही. आणि यामध्ये त्यांनी म्हणजे आधी मी जिथे केलं होतं त्याच जिथे केलं होतं त्याचंच सगळं इन्स्टिट्यूटचं नाव वगैरे आहे, बारकोड तोच आहे. आणि इथं स्कॅन केल्यावर माझ्या डिटेल्स काही येत नाही आहेत, तिथं फक्त PDF येते. आणि त्यांनी फक्त इथे एडिट केले, जानेवारी 2026 टाकलं आहे आणि इथं डेट त्यांनी फक्त आत्ताची टाकली आहे, असं त्यांनी केलं यामध्ये एडिट. संविधान सन्मान युवा प्रतिष्ठाननं शहर DYSP प्रिया पाटील यांना निवेदन सादर करत संबंधित संगणक प्रशिक्षण संस्थेची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. कुमारी सायली माने ही कळंबा येथील कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये टायपिंगचा क्लास करत होती. त्या टायपिंगच्या क्लासमध्ये तो 6 महिन्याचा एक कोर्स होता आणि त्या कोर्सेसमधून जिला जे प्रमाणपत्र मिळायला हवं होतं ते प्रमाणपत्र, मुख्य प्रमाणपत्र हे त्या शिक्षकांकडून किंवा ते क्लासचे इन्स्टिट्यूट चालक आहेत त्यांच्याकडून देण्यात आलं नाही. बनावट सर्टिफिकेट देण्यात आले महाराष्ट्र राज्य परीक्षा ह्याच्या वतीनं, परिषदेच्या वतीनं. आणि त्या सर्टिफिकेटवर असणारा जो स्कॅनर आहे तो ज्यावेळी स्कॅन करतो आहे त्यावर कोणतीही डिटेल येत नाही. तिचं जे मूळचं जे सर्टिफिकेट होतं तेच सर्टिफिकेट एडिट करून देण्यात आलेलं आहे. आणि यातून तिची जी MPSCची मुख्य परीक्षा जी होती 2025ची त्यात तिला विद्यार्थिनीला बसता आलं नाही. अशा असंख्य विद्यार्थ्यांची त्या इन्स्टिट्यूटनं फसवणूक केलेली आहे. आणि आज सायली ही पुढाकार घेऊन धाडस दाखवून पुढं आलेली आहे. पण अनेकांच्या आपण बघतोय की TET परीक्षा, नीटची परीक्षा रद्द झाली म्हणून अनेकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तर तो कोणताही मार्ग न स्वीकारता सायलीनं पुढं येऊन अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान भविष्यात होऊ नये यासाठी ती प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही संघटना म्हणून उपाधीक्षक प्रिया पाटील मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की अशा इन्स्टिट्यूटवर योग्य ती कडक कारवाई करावी. अन्यथा भविष्यात विद्यार्थी संघटना असतील, संविधानप्रेमी असतील आणि आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी एक मोठं आंदोलन उभा करू जर अशा इन्स्टिट्यूटवर कारवाई नाही झाली तर. यावेळी शिवराम बुद्ध्याळकर, पंकज आठवले, विकी कांबळे, अक्षय कीर्तीकर, अमित समुद्रे, सचिन माने यांच्यासह संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात जात पडताळणी कार्यालयात रोज 300 ते 400 अर्ज दाखल होत असल्यानं या ठिकाणी सध्या मोठी गर्दी पाहायला मिळतेय. यात विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र विद्यार्थ्यांनी धावपळ होऊ नये यासाठी जात पडताळणी प्रक्रिया 12वी विज्ञान शाखेला प्रवेश घेतल्यानंतर करावी असं आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य भारत केंद्रे यांनी केलंय. कोल्हापुरातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात सध्या मोठी गर्दी पाहायला मिळतेय. CETचा निकाल लागल्यानं विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक सध्या धावाधाव करत आहेत. या कार्यालयात मागील 15 दिवसांपासून रोज 300 ते 400 अर्ज प्राप्त होत आहेत. एरवी हेच प्रमाण वर्षभर दिवसाला 50 ते 70 अर्ज असतं. मात्र सध्या प्रशासकीय यंत्रणेवर कमालीचा ताण आलाय. या कार्यालयात अनुसूचित जमाती वगळता SC, VJNT, OBC, SBC, ECBC आदी जातींची जात प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाते. सर्व विद्यार्थी आणि पालकांना मुख्य सभागृहात बसवून योग्य त्या सूचना दिल्या जातात. संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली जाते. त्यानंतरच त्यांना कार्यालयात पाठवलं जातं. तरी देखील पालक आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो.
अर्जदारानं कोणती कागदपत्रं जोडावी याबद्दल कार्यालयाबाहेर सूचना लावण्यात आली आहे. त्यानुसार एकूण 13 प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. अर्ज केल्यानंतर संपूर्ण चौकशी होऊन हे प्रमाणपत्र मिळायला 3 महिने लागतात. तर यामध्ये काही त्रुटी असल्यास अधिक चौकशीसाठी 2 महिन्यांचा अधिक कालावधी लागतो. हा सगळा ताणतणाव टाळायचा असेल तर विद्यार्थ्यांनी 12वीला प्रवेश घेतल्यानंतर यासाठी अर्ज करावा असं आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य भारत केंद्रे यांनी केले. विद्यार्थी 12वी सायन्सला जसा गेला तसाच त्यांचा जो काही जात पडताळणीचा प्रस्ताव आहे तो परिपूर्ण कागदांसह आपल्या कॉलेजच्या मार्फत इथे जात पडताळणी समितीला दाखल करावा, जेणेकरून विद्यार्थ्याला CET परीक्षा देण्याच्या पूर्वीच त्यांचं जे काही जात वैधता प्रमाणपत्र आहे ते ईमेलद्वारे त्यांना प्राप्त होईल व ऐन वेळेस आता जी विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची धावपळ होते, तारांबळ उडते, ती उडणार नाही. आता आम्ही सध्या पाहतो आहे की कॅप राऊंड सुरू होत आहेत, ॲडमिशनची प्रोसेस सगळी सुरू होती आहे आणि मग विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची अतिशय धावपळ होते, तारांबळ उडते व मोठी सध्या गर्दी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामध्ये मागच्या 15 दिवसापासून होत आहे. जवळपास दररोज 300-350च्या वर अर्ज इथे जात पडताळणी समितीकडे दाखल होत आहेत. त्यामुळे मी पुनश्च सर्वांना आवाहन करतो की जर आपण 12वी सायन्सला असताना जर प्रस्ताव दाखल केले तर ही जी ऐन वेळेसची आपली होणारी धावपळ आहे, तारांबळ आहे, ती होणार नाही व आपल्याला विहित वेळेतच जात वैधता प्रमाणपत्र मिळेल. तरी आपण विहित वेळेत सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव समिती कार्यालयात दाखल करावेत व समितीला सहकार्य करावे ही विनंती. मोठ्या महाविद्यालयांमध्ये समता दूतांकडून याबाबत माहिती दिली जाते, तरी देखील विद्यार्थी आणि पालक ऐनवेळी प्रमाणपत्रासाठी धावाधाव करतात. त्यामुळे प्रशासनावर कामाचा अधिक ताण पडत असल्याचं त्यांनी सांगितलं. हातकणंगले तालुक्यातील माणगावमधील ऐतिहासिक जिल्हा परिषद शाळेच्या जतन, संवर्धन आणि पुनर्बांधणी संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा शशिकांत खोत यांनी नुकतीच शाळेची पाहणी केली. सामाजिक परिवर्तनाशी संबंधित इतिहासाची महत्त्वपूर्ण साक्षीदार असलेल्या या वास्तूचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी भरघोस निधी देऊ अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांनी दिली आहे. सन 1920मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं या शाळेत वास्तव्य होतं. त्यामुळे या शाळेच्या इमारतीला विशेष महत्त्व आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांनी नुकतीच या शाळेची पाहणी करत समाज परिवर्तनाशी संबंधित इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या वास्तूचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी आवश्यक तो निधी देऊ अशी ग्वाही दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे यांनी या ऐतिहासिक वास्तूच्या पुनर्बांधणीबाबत आपले विचार मांडले. जिल्हा परिषद सदस्य आतिश शिंगे यांनी माणगाव परिषदेचा संपूर्ण इतिहास जतन करून तो भावी पिढ्यांसमोर मांडण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं सांगितलं. योगेश सनदी यांनी ऐतिहासिक शाळेच्या विकासासाठी प्रस्तावित आराखड्याची माहिती देताना या इमारतीचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन आधुनिक शिक्षण केंद्र या संकल्पनेनुसार त्याचा विकास करावा अशी मागणी केली. प्रस्तावित आराखड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेली वर्गखोली मूळ स्वरूपात जतन करण्यात यावी. त्यासाठी जुन्या इमारतीतील दगडांचा पुनर्वापर करून ऐतिहासिक स्वरूप अबाधित ठेवावं. तसंच सन 1920च्या माणगाव परिषदेची माहिती देणारं स्मृतिचित्र संग्रहालय, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं प्रदर्शन, दालन, ऐतिहासिक दस्तऐवज, छायाचित्र जतन करण्यासह माहिती फलक उभारण्यात यावेत अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. याशिवाय इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वर्गखोल्या, स्मार्ट बोर्डसह संगणक विभाग, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी जुन्या मंचाचा विकास करून त्या मंचाला माणगाव परिषदेचे जनक आप्पासाहेब पाटील यांचं नाव देण्याची सूचना करण्यात आली. परिसर विकासामध्ये नवीन ध्वजस्तंभ, प्रशस्त क्रीडांगण, वृक्ष संवर्धन क्षेत्र आणि पिंपळ वृक्षांची लागवड यांचाही समावेश करण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या. नवीन ऐतिहासिक वास्तूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणगाव परिषद स्मारक विद्यालय किंवा राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वारसा विद्यालय असं नाव देण्याचा प्रस्तावसुद्धा यावेळी मांडण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती सारिका यशवंत नांदेकर, शिक्षण आणि अर्थ समिती सभापती शीतल यादव, समाज कल्याण समिती सभापती श्रद्धा गायकवाड, महिला आणि बालकल्याण समिती सभापती विद्या पाटील, डॉक्टर वर्षा सावर्डेकर, सोनाली सावंत, कुमार कांबळे, पंचायत समिती सभापती अश्विनी बिरांजे, उपसभापती संतोष कांबळे, पंचायत समिती सदस्य मिनल मगदूम, गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी, माणगावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य अमोल कांबळे, जिनगोंडा पाटील, आय वाय मुल्ला, झाकीर भालदार, बत्ताश कामत, शिवगोंडा पाटील, अनिल कांबळे, पत्रकार शिरीष मधाळे, आर जे पाटील, नंदकुमार शिंगे, नितीन गवळी आदी उपस्थित होते. ऐतिहासिक वारशाचं जतन आणि आधुनिक शिक्षणाची सांगड घालणारा हा प्रकल्प साकारला तर माणगावच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच सामाजिक आणि ऐतिहासिक जाणीवांची प्रेरणा मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. राधानगरी तालुक्यातील गुडाळमधील अंगणवाडी मदतनीस माधुरी साताप्पा कांबळे यांनी पदोन्नती नाकारण्यात येत असल्याचा आरोप केला असून न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. याबाबत एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी संतोष वरपे यांनी शासन निर्णयानुसार महसूल गाव वेगळं असल्यानं संबंधित उमेदवाराची अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती करता येत नसल्याचं सांगितलं. राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथल्या माधुरी साताप्पा कांबळे या गेली 20 वर्ष गुडाळ इथल्या अंगणवाडीत मदतनीस म्हणून कार्यरत असून त्या पदवीधर आहेत. गुडाळ आणि गुडाळवाडी या दोन्ही गावांची ग्रामपंचायत एकच असताना केवळ महसूल गाव वेगळं असल्याचं कारण पुढं करून गुडाळवाडीमधील रिक्त अंगणवाडी सेविकेच्या पदावर नियुक्ती केली जात नसल्याचा कांबळे यांचा आरोप आहे. गुडाळवाडीमधील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका या कसबा तारळे या गावातील होत्या. मग एकाच ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील असूनही मला संधी का दिली जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. त्यांनी या पदावर नियुक्त होणं हा आपला हक्क असून प्रशासनानं याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आमरण उपोषण करू असा इशारा दिलाय. कांबळे गुडाळ अंगणवाडी क्रमांक 171 मदतनीस म्हणून मी काम करत आहे. 20 वर्षे काम करते. महसूल गाव म्हणून सांगतात. मग माझं गुडाळ आणि गुडाळवाडी एकच ग्रामपंचायत असताना महसूल गाव हे सांगतात. मग मी कुणाकडे दाद मागायची की माझी जे मला पदोन्नती पाहिजे ती कुणाकडे बोलायची. मला हे पद मिळालंच पाहिजे. तारळ्यातली बाई गुडाळवाडीत येऊन काम करू शकते. मग माझं का नाही काम होऊ शकत? पंचायत एकच असताना मग माझं का काम होणार नाही? ह्यासाठी मी प्रयत्न करतोय. नाही झाले तर मी उपोषणाला बसून. दरम्यान याबाबत एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी संतोष वरपे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला. गुडाळ आणि गुडाळवाडी या गावांची ग्रामपंचायत एकच असली तरी दोन्ही स्वतंत्र महसूल गावं आहेत. शासनाच्या 2023च्या निर्णयानुसार महसूल गाव वेगळं असल्यानं त्यांची अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती करता येत नसल्याचं वरपे यांनी सांगितलं. श्रीमती माधुरी साताप्पा कांबळे ह्या गुडाळ 171 ह्या अंगणवाडीमध्ये मदतनीस या पदावर कार्यरत आहेत. तर गेल्या वर्षी दिनांक 28 जुलै 2025 रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या इथे अपीलचा आदेश आलेला आहे. त्या अपिलामध्ये त्या गुडाळ या महसूल गावातील असल्याने त्यांना गुडाळवाडी येथील 102 क्रमांक अंगणवाडी येथे सेविकापदी प्रमोशन किंवा पदोन्नती देता येत नाही. याबाबत आदेश प्राप्त आहे. तसा निकाल झालेला आहे आणि याबाबत आपण संबंधित मदतनीस यांनाही कळवलेले आहे. 2 फेब्रुवारी 2023 हा शासन निर्णयानुसार त्याच महसुली गावातील कर्मचारी किंवा उमेदवार हे त्या पदभरतीकरता प्राप्त असतात, ज्याच्यामध्ये त्या महसुली गावाअंतर्गत येणाऱ्या वाडी, वस्ती, पाडे यांचा समावेश असतो. ग्रामपंचायतचा समावेश नसतो. आता या प्रकरणात एका बाजूला 20 वर्ष सेवा बजावलेल्या मदतनीस महिलेचा न्यायासाठी संघर्ष सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला शासनाच्या नियमाचा आधार घेत प्रशासनानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे यात आता कोणता तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. कागल शहरातील निवासी भागातून मटण मार्केट तातडीनं स्थलांतरित करावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय.
कागल शहरातील मटण मार्केट हे मध्यवस्तीमध्ये असल्यामुळं स्थानिकांना त्रास सहन करावा लागतोय. रक्त आणि मांसाचे टाकाऊ तुकडे रस्त्यावर फेकले जातात. तसंच मटण मार्केटसमोरील मुख्य रस्त्यावर उघड्यावर मासे विक्री होत असल्यानं माशांचे खवले, इतर टाकाऊ पदार्थ रस्त्यावर टाकले जातात. त्यामुळं परिसरात दुर्गंधी पसरत असून मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. आमचं घर आहे ते मटण मार्केटला लागूनच आहे, त्यामुळे आम्हाला वर्षाचे 12 महिने खिडकी ओपनच करता येत नाही. मटण मार्केटची एवढी दुर्गंधी पसरते की कुत्री, त्याच्यामुळं मोकाट कुत्री जास्त झाली आहेत, त्यामुळे लहान मुलांवर येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांवरती ते हल्ला करायला लागले. आणि मटण मार्केटचं भर वस्तीत आहे, जिथे की आजूबाजूला खूप दाट वस्ती आणि मध्यावरच हे मटण मार्केट आहे. आणि आजूबाजूतील परिसरातील लोकांना याचा खूप त्रास होतो. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या आजारांना त्यांना सामोरं जावं लागतं आहे. तसंच भटकी जी कुत्री आहेत ती टाकलेले मांस आहेत ते आमच्या दारापर्यंत, केस, त्यांचे दात म्हणा, हाड म्हणा, हे सगळं आमच्या दारापर्यंत येत आहे. त्यामुळं भर चौकात जे असलेलं मटण मार्केट आहे ते आम्हाला नको आहे. त्यामुळं त्या सगळ्या महिला आम्ही मटण मार्केट आम्हाला स्थलांतरित करण्याबाबत आम्ही इथं नगराध्यक्ष मॅडमना विनंती करण्यासाठी, आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो. मटण मार्केट परिसरातील भटक्या कुत्र्यांकडून लहान मुलांसह नागरिकांवर हल्ले झालेत. इथं येणारे ग्राहक पार्किंगची सोय नसल्यानं रस्त्यालगतच वाहनं उभी करत असल्यामुळं वाहतूक कोंडीचा सुद्धा स्थानिकांना त्रास होतोय. आम्ही मटण मार्केट हलवायचे तिथं आम्ही अर्जायला आलो. आम्हाला तिथं मटण मार्केट नको आहे, कारण का लहान मुलं आहेत, कुत्रे आहेत, त्याच्यासाठी कुत्री मुलांच्या अंगावर जातात. मांस, मच्छी सगळी तिथं घाण सगळी तशी पडलेली असते. त्याच्यामुळं आम्हाला नको. त्याच्यामुळे रोगराई सगळं पसरायला लागलं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या बायकांना मी इथं पण घेऊन आलो. मटण, चिकन आणि मासे विक्रीसाठी पर्यायी जागा बघून मध्यवस्तीमधील मार्केट स्थलांतरित करावं अशी मागणी नागरिकांनी मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्याकडे करत त्यांना निवेदन सादर केलं. या निवेदनाची दखल घेतली नाही तर कागल नगर परिषद तसंच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिलाय. यावेळी अर्चना मोहिते, अश्विनी मोहिते, ललिता कमते, क्रांती गावडे, केराबाई चौगले, उषाताई कोरवी, उमेश शेलार, बाबासाहेब पखाली यांच्यासह नागरिक उपस्थित होते. इचलकरंजी शहरात विविध ठिकाणी असलेल्या झोपडपट्टी परिसराचं चित्र लवकर बदलणार आहे. झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी घरकुलांची निर्मिती केली जाणार आहे. इचलकरंजी महानगरपालिका आणि पुण्यातील शेल्टर असोसिएट्स यांच्यात याबाबतचा सामंजस्य करार झालाय. इचलकरंजी शहरात विविध ठिकाणी असलेल्या झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी घरकुलांची निर्मिती केली जाणार आहे. याबाबतचा सामंजस्य करार इचलकरंजी महापालिका आणि पुण्यातील शेल्टर असोसिएट्स यांच्यात झालाय. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या यांच्यासह पुण्यातील शेल्टर असोसिएट्सच्या प्रतिमा जोशी उपस्थित होत्या. आयुक्त पल्लवी पाटील यांनी शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचं शेल्टर असोसिएट्सतर्फे सर्वेक्षण केलं जाईल. यातून उपलब्ध होणारा डाटा हा महापालिकेच्या भविष्यकालीन योजनांसाठी उपयुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. घरकुल प्रकल्पासाठी शेल्टर असोसिएट ही संस्था तांत्रिक सहकार्य करणार आहे. कंपनीच्या प्रतिमा जोशी यांनी झोपडपट्टी सर्वेक्षणातील काही महत्त्वाच्या बाबींचं यावेळी विश्लेषण केलं. सुरुवातीला 2 ठिकाणी प्रायोगिक तत्वावर घरकुलांची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये 300 चौरस फुटांचं चटई क्षेत्र असणार आहे. तसंच पंतप्रधान आवास योजनेचा लाभ दिला जाणार आहे. खासदार धैर्यशील माने यांनी या गृहप्रकल्पात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल असं आश्वासन दिलं. दोघंही सहाय्यक अनुदान आपल्याला मिळावं याच्यासाठीचा प्रयत्न आमचा दोघांचाही चालू आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा मागे ज्यावेळी इथे इचलकरंजीला भेट दिली त्यामध्ये सुद्धा हा विषय आम्ही दोघांनी त्यांच्या कानावर त्या ठिकाणी घातलेला आहे. GSTच्या बाबतीतलं सुद्धा आम्ही त्यांच्या कानावर त्या ठिकाणी या सगळ्या बाबी घातलेल्या आहेत. बरीचशीच देणी अजूनही महानगरपालिकेची पूर्वीची या ठिकाणी आहेत. मी मागं ज्यावेळी महानगरपालिका झाली त्यावेळी एक विशेष अनुदान या महानगरपालिकेसाठी जवळपास 100 कोटी रुपयांचं या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि त्याचा फायदा पूर्वीची जी असणारी देणी होती ते देण्यामध्ये त्या ठिकाणी झाला. सहाय्यक अनुदानामुळे निश्चितच इचलकरंजीच्या प्रगतीला आणखी गती या ठिकाणी येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी आणि आमदार दोघंही याच्यावर पॉझिटिव्हली या ठिकाणी काम करतो.
घरकुलांच्या निर्मितीमुळे इचलकरंजी शहरात विविध ठिकाणी असलेल्या झोपडपट्टी परिसराचं चित्र लवकरच बदलणार असल्याचं आमदार राहुल आवाडे यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला उपायुक्त अशोक कुंभार, शिक्षण सभापती विद्या साळुंखे, नगरसेवक रवी राजपुते, ओंकार सुर्वे, रणजित जाधव, उदयसिंह पाटील, राजू बोंद्रे, माजी नगरसेवक अब्राहम आवळे, नितीन कोकणे, नगरसेविका अलका स्वामी, प्रधानमंत्री आवास योजनेच्या तांत्रिक कक्षाच्या प्रमुख शुभांगी जोशी यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं वृक्षारोपण मोहिमेला वेग देण्यात आला. हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत शाहूपुरी पोलिसांनी कसबा बावडा इथल्या गोळीबार मैदान परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला. राज्यात वाढतं शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनानं हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली. या अभियानांतर्गत 2026 ते 2047 या 21 वर्षांच्या कालावधीत राज्यभर 300 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय. दरवर्षी 15 जून ते 30 सप्टेंबर हा कालावधी वन महोत्सव म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाला 10,000 वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट देण्यात आले. याच अभियानाचा भाग म्हणून शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कसबा बावडा इथल्या गोळीबार मैदान परिसरात 75 वृक्षारोपांची लागवड करण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत काकंडकी, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल डोईजड, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव, पोलीस उपनिरीक्षक अभिजित आटपाडकर, सहाय्यक फौजदार विजय पाटील, पोलीस हवालदार शिवाजी पाटील तसंच शाहूपुरी पोलीस ठाण्याकडील सर्व अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते. कोल्हापुरात AI आधारित डिजिटल फोटोग्राफीच्या नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देणारी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत फोटोग्राफी क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. 40+ कॅप्चरिंग मास्टर्स फोटोग्राफी ग्रुपच्या वतीनं AI डिजिटल फोटोग्राफी या विषयावर आज एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत AI प्रमोटिंग इंजिनिअरिंगचे दिलीप गोटे यांनी फोटोग्राफी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा प्रभावी आणि व्यावसायिक वापर कसा करता येईल याविषयी मार्गदर्शन केलं. या कार्यशाळेत छायाचित्रकारांना बदलत्या आणि वेगवान डिजिटल युगात AIच्या सहाय्यानं छायाचित्र अधिक प्रभावी, आकर्षक आणि व्यावसायिक कशी बनवता येतील याची प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. कार्यशाळेत 20हून अधिक छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता. या प्रसंगी 40+ कॅप्चरिंग मास्टर्स ग्रुपचे विशाल आळतेकर, शरद कोळेकर, सागर चव्हाण, अमर पवार, विकास पाटील, सुहास मुदुगडे आदी उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या मार्कंडेय ऋषींच्या पादुकांचं दिंडी सोहळ्यानं श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झालं. दिंडीत 200हून अधिक वारकरी सहभागी झालेत. दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या करवीर क्षेत्रामधील अत्यंतिक पुरातन शिवालय क्षेत्र, ज्या ठिकाणी पुरातन प्रसिद्ध शिवभक्त ऋषी मार्कंडेय यांनी वास्तव्य करून आपली शिव आराधना केली, त्या पन्हाळा तालुक्यातील माले इथून आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी मार्कंडेय ऋषींच्या पादुका दिंडी सोहळ्यानं श्री क्षेत्र पंढरपूरकडे रवाना होतात. या दिंडी सोहळ्याचं हे 15वं वर्ष असून आज मार्कंडेय ऋषींच्या पादुका पंढरपूरकडे रवाना झाल्यात. टाळ मृदुंगाच्या निनादात हरिनामाचा गजर करत माले, केखले, पोखले, आरळे, बहिरेवाडी यासह परिसरातील 200हून अधिक वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झालेत. 9व्या दिवशी ही दिंडी पंढरपुरात पोहोचणार आहे. पेठवड गावातील ग्रामदैवत आणि समस्त विणकर अर्थात देवांग समाजाची कुलस्वामिनी श्री चौंडेश्वरी देवीचा वार्षिक उत्सव यंदाही भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. 8 दिवस चाललेल्या या धार्मिक उत्सवाची सांगता मंगळवारी भव्य पालखी आणि मुखवटा मिरवणुकीनं झाली. या सोहळ्यासाठी वडगाव परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पेठवड गावातील ग्रामदैवत आणि समस्त विणकर अर्थात देवांग समाजाची कुलस्वामिनी श्री चौंडेश्वरी देवीचा वार्षिक उत्सव यंदाही भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. गेल्या मंगळवारपासून मंदिरात देवीच्या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. बुधवारी मंदिर परिसरात श्री ग्रंथपारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
पारायणाच्या काळात दररोज सायंकाळी विविध भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम संपन्न झाले. गुरुवारी सकाळी 10 वाजता दुर्गा सप्तशती पाठाचं सामूहिक वाचन करण्यात आलं आणि दुपारी 12 वाजता चौंडेश्वरी महिला मंडळाच्या वतीनं सामूहिक कुंकुमार्चन आणि कुमारिका पूजन संपन्न झालं. शुक्रवारी श्री चौंडेश्वरी महिला भजनी मंडळाच्या वतीनं हळदी कुंकू समारंभ आणि वाण भेटवस्तू देण्यात आल्या. मंगळवारपासून आजअखेर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. गेल्या 8 दिवसांच्या काळात परंपरेनुसार मानकऱ्यांच्या हस्ते रोज देवीच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. आज श्री चौंडेश्वरी देवीच्या वार्षिक उत्सवाच्या मुख्य दिवशी सकाळी देवीला महाअभिषेक घालण्यात आला. त्यानंतर समाजाचा पारंपरिक विडा आणणं हा विधी पार पडला. सकाळी 11:30 वाजता देवीची महाआरती आणि चौरी भरणे हा विधी झाला. यावेळी महिलांनी देवीची ओटी भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती आणि दुपारी आयोजित महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. दुपारी 3 वाजता उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या देवीच्या पालखी आणि मुखवटा मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. मिरवणुकीदरम्यान भाविकांकडून सूप मारणे हा पारंपरिक धार्मिक विधी आणि मुखवटा दर्शनामुळं संपूर्ण पेठवडगाव नगरीत आनंदी आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. ही मिरवणूक चौंडेश्वरी मंदिरापासून सुरू होऊन कोल्हापूर रोड, शिवाजी पुतळा, पद्मा रोड, मुख्य बाजारपेठ, घुमट गल्ली आणि हनुमान रोड या मार्गावरून मार्गस्थ झाली. शेवटी अत्यंत उत्साहात मिरवणूक पुन्हा मंदिर परिसरात आली आणि या भव्य पालखी सोहळ्याची सांगता झाली. यावेळी श्री देवांग कोष्टी समाज, श्री चौंडेश्वरी देवांग कोष्टी समाज युवक संघटना, चौंडेश्वरी महिला समिती, देवांग कोष्टी समाज वधूवर मेळावा कमिटी, पंच कमिटीचे नितीन लोले, विजय अशोक धोत्रे, उत्सव समितीचे प्रकाश रामचंद्र आमने, मोहन राजाराम बुचडे यांच्यासह सर्व समाज बांधव आणि महिलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी प्रतिबंधित नशेच्या इंजेक्शनच्या विक्रीविरोधात मोठी कारवाई केली आहे. कबनूर इथल्या एका संशयिताकडून तब्बल 15,504 रुपयांचा मेफेटेरामाइन सल्फेट इंजेक्शनचा साठा आणि एक मोबाईल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी निखिल शंकर पाटील याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. इचलकरंजी नजीकच्या कबनूरमधील निखिल पाटील हा तरुण प्रतिबंधित नशेची इंजेक्शन ऑनलाईन मागवून जास्त दरानं विक्री करत असल्याची गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून 13 जुलै रोजी रात्रीच्या सुमाराला निखिल पाटीलच्या घरावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना निखिल पाटील याच्याकडं नशेच्या इंजेक्शनचा साठा आढळून आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निखिल शंकर पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 15,000 रुपये किमतीच्या सल्फेट इंजेक्शनच्या 10 मिलीच्या 51 बाटल्या आणि एक मोबाईल फोन असा एकूण 30,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. मेफेटेरेमाइन सल्फेट हे औषध वैद्यकीय वापरासाठी असलं तरी त्याची बेकायदेशीर विक्री आणि गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ही कारवाई केली. इचलकरंजी आणि परिसरात प्रतिबंधित औषधांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. शिवाजीनगर पोलिसांनी अंमली पदार्थ आणि प्रतिबंधित औषधांच्या अवैध साठ्यावर कारवाई केल्यानं काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत. या प्रकरणातील संशयिताचा पुरवठादार कोण, हा साठा आणि तो पुढं कुणाला विकला जाणार होता याचा तपास शिवाजीनगर पोलीस करतायत. कोल्हापूर महापालिका प्रशासनानं कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांवरून SIR बाबत जनजागृती करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली आहे. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांना याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलं. सध्या सुरू असलेल्या SIR प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. शहरातील कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या दररोज सर्व प्रभागांमध्ये फिरत असतात. त्यामुळे या प्रक्रियेबाबत घंटागाड्यांवरील ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करावी अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली आहे. याबाबत कोल्हापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर आणि काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे यांनी आज महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांना निवेदन सादर केलं. यावेळी नगरसेवक सचिन शेंडे, सुभाष बुचडे, सचिन बिरांजे आदी उपस्थित होते. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या जतन संवर्धनाच्या कामादरम्यान पावसामुळे छतातून पाणी गळती झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या गळतीमुळे मंदिरातील प्राचीन दगडी शिल्पांचं नुकसान होत असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केलाय.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत आज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विविध विभाग आणि इतिहास अभ्यासकांनी प्रत्यक्ष पाहणी केली. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या जतन संवर्धनाच्या कामाबाबत आज प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, हर्षल सुर्वे आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांनी मंदिर परिसरात पाहणी केली. यावेळी प्रजासत्ताक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी कामाच्या पद्धतीवर सडकून टीका केली. संवर्धनाचं काम पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे, त्याला आमचा विरोध नाही. मात्र राजस्थानमधील कारागीर हजारो वर्ष जुन्या दगडी बांधकामावर चुकीच्या पद्धतीनं काम करतात. मात्र चुन्यात बांधलेल्या या मंदिरावर हाय प्रेशरनं सँडवॉश केल्यामुळं 2 दगडांमधील फटी वाढल्या आहेत. परिणामी पाणी शिखरातून थेट गर्भगृहात शिरत असून मंदिराच्या संरचनेला धोका निर्माण झालाय, असं त्यांनी निदर्शनाला आणून दिलं. ग्राइंडरचा वापर करून शिलालेख पुसले जात असल्याचा धक्कादायक प्रकारही त्यांनी समोर आणला. 12व्या शतकातील हा इतिहास नष्ट होण्याची भीती आहे. इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराही त्यांनी दिला. तात्काळ वॉटरप्रूफिंग करून गळती थांबवावी आणि प्रशासन, पुरातत्व विभाग तसंच इतिहास तज्ज्ञांची एक व्यापक बैठक घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. राजस्थानमधले इथं कामगार काम करतात. ते राजस्थानच्या हलक्या दगडाचे काम करणारी लोक, हा जर दगड हजारो वर्षापूर्वीचा कडक असा हा दगड आहे आणि ह्याच्यावर काम करणं त्यांना अवघड होत आहे. आणि ही जे मंदिर बांधलेलं आहे, हे मंदिर चुना घालून बांधलेलं आहे. त्यामुळं ज्यावेळेला सँड वॉश केला जातो त्याचं स्पीड असतं आणि ह्या स्पीडनं त्या 2 दगडाच्या मधली फट वाढली आणि अनेक पाण्याचा लगदावरती ह्या स्लॅबवर झाला, किंबहुना शिखरामध्ये झाला आणि ते पाणी संपूर्ण अंबाबाईच्या मंदिरमध्ये पसरत आहे. त्यामुळे त्याचं वजन वाढले आणि धोका निर्माण झालेला आहे. हे आज आम्ही जिल्हाधिकारी, सचिव यांच्या निदर्शनास आणलं आणि आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही काम करता ह्याच्यात आपला कोणताच हस्तक्षेप नाही आहे, पण काम करत असताना काळजी घेणं आवश्यक आहे. इथं अनेक शिलालेख आहेत, ते शिलालेखसुद्धा ग्राइंडर लावून जर पुसले गेले तर 1200 शतकातला जो इतिहास आहे तो आपल्याला काय वाचता येणार नाही, माहीत पडणार नाही आहे. एवढीच काळजी घ्या म्हणून सांगायला आलेलो आहे आम्ही आता. आणि आज त्यांनी हे सगळं प्रत्यक्षदर्शनी पाहिलं, सचिवही हजर होत्या. त्यांना आम्ही दाखवलं की तुम्ही वरती कोणतीही पाणी आत मुरतं ह्याचा उपाययोजना केलेल्या नाहीत. तात्काळ त्याला वेगवेगळ्या माध्यमातून जे काय केमिकल वगैरे असेल हे टाकून पाणी थांबवा, गळती थांबवा, ही आज आम्ही त्यांना विनंती केलेलं आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जे पुरातत्व विभागाचे अधिकारी आहेत, जे हेरिटेज कमिटीचे अधिकारी आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी, या सर्वांना एकत्र घेऊन एक मीटिंग, व्यापक मीटिंग घ्या. यामध्ये धर्मशास्त्र आले पाहिजेत, मूर्ती अभ्यासक आले पाहिजेत. त्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून हा एक ऐतिहासिक पुढच्या दृष्टिकोनातून निर्णय घेणं सोपं जाईल. राज्य शासनाच्या मंजूर आराखड्यानुसार मंदिराचं जतन, संवर्धन वैज्ञानिक पद्धतीनं केलं जात असून यामध्ये मूळ वास्तुशैलीचं जतन आणि पारंपरिक साहित्याचाच वापर करण्यावर आमचा भर आहे. ही पाणी गळती कामाच्या गुणवत्तेतील त्रुटी नसून नियोजित वॉटरप्रूफिंगचं काम पूर्ण होण्यापूर्वीच पावसाळा सुरू झाल्यामुळं निर्माण झालेली तात्पुरती तांत्रिक अडचण असून ती दूर केली जाईल असं देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे यांनी सांगितलं. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या संवर्धन कामावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजानं जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं समन्वय बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी केली आहे. मंदिराचं संवर्धन काम पूर्ण पारदर्शकतेनं आणि भाविकांचा विश्वास कायम ठेवून व्हावं अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई आणि हर्षल सुर्वे यांनी सुद्धा संवर्धन कामाबद्दल आक्षेप नोंदवलेत. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या संवर्धन कामाबाबत आज सकल हिंदू समाजानं जिल्हाधिकारी तथा मंदिर देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर विजय राठोड यांची भेट घेतली. यावेळी गळती, पुरातन दगडी नक्षीकामाच्या नुकसानीबाबत तसंच प्राणप्रतिष्ठित मूर्ती हलवण्याच्या प्रक्रियेबाबत समाजात संभ्रम निर्माण झाला असून या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा व्हावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
यासाठी येत्या शुक्रवारी समन्वय बैठक बोलवण्यात यावी. या बैठकीला मंदिर देवस्थान व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी, संवर्धन काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी, मुख्य पुजारी, स्थापत्य आणि संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञ, हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी, सकल हिंदू समाज, सामाजिक कार्यकर्ते आणि भाविकांच्या प्रतिनिधींना बोलवण्यात यावं अशी मागणी करण्यात आली. संवर्धनाच्या कामाची सद्यस्थिती, कामाची पद्धत, पाण्याच्या गळतीबाबत उपस्थित झालेल्या शंका, मूर्ती स्थलांतराची प्रक्रिया आणि पुढील कामाची दिशा यावर पारदर्शकपणे चर्चा करून निर्णय घ्यावेत अशा मागण्याही जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्यात. यावेळी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते, भाविक उपस्थित होते. पोलीस रेकॉर्डवरील अवधूत लहू धुरे यानं मैत्रिणीच्या मदतीनं शेजाऱ्यांच्याच घरातील सोन्याचे दागिने लंपास केलेत. करवीर पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्याकडून सुमारे 4 लाखांचा ऐवज जप्त केलाय. त्याची मैत्रीण तेजस्विनी बुरबुसे हिलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला भुदरगड तालुक्यातील फये गावातील रेकॉर्डवरील गुन्हेगार अवधूत लहू धुरे हा कोल्हापुरातील नवीन वाशी नाका परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अवधूत धुरेला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान त्याच्याकडून चोरीतील 4,06,959 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. यावेळी त्यानं 1,43,000 रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस गारगोटीतील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत तारण ठेवल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी तो नेकलेस जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अवधूतनं गारगोटीमधील त्याची मैत्रीण तेजस्विनी विक्रम बुरबुसे हिच्या मदतीनं नागदेववाडीतील महेश्वर कॉलनीतील शीतल रामचंद्र गावडे या शेजाऱ्यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. या चोरीत मदत करणारी त्याची मैत्रीण बुरबुसे हिलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. अवधूत धुरे विरुद्ध यापूर्वी दुचाकी चोरीचे 4 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. न्यायालयानं संशयित अवधूतला पोलीस कोठडी सुनावली आहे. हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील या प्रकरणी अधिक तपास करतायत. कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातल्या अस्मिता काटकर या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी पती, सासू, सासरा आणि नणंद यांना अटक केली आहे. या चौघांना आज न्यायालयानं 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आजरा तालुक्यातील लाटगावमधील अस्मिता सरदेसाई यांचा कोल्हापुरातील सायबर चौक परिसरात राहणाऱ्या प्रतीकसिंह वीरेंद्रसिंह काटकर याच्याशी विवाह झाला होता. गेल्या महिन्यात या दाम्पत्याला मुलगी झाली. घरात तिच्या बारशाची लगबग सुरू असताना रविवारी दुपारी अस्मिता यांनी सासरच्या घरात सिलिंग फॅनला ओढणीनं गळफास लावून घेतला. मात्र अस्मिता यांची आई संगीता सरदेसाई यांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप करत पती, सासरा, सासू आणि नणंदेवर कारवाईची मागणी केली होती. त्यांनी या चौघांविरोधात राजारामपुरी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आज या चौघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिता पवार या प्रकरणी अधिक तपास करतायत. कागलमध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 472 लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वितरण करण्यात आलं. यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. कागलमधील बहुउद्देशीय सभागृहात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात नामदार हसन मुश्रीफ, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं. यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी गोरगरिबांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावं, शासनाकडून विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना नियमित आर्थिक मदत दिली जात असून दिव्यांगांना दरमहा 2,500 रुपये आणि निराधार लाभार्थ्यांना 1,500 रुपये पेन्शन दिली जाते. या योजनांच्या लाभार्थ्यांसाठीच्या उत्पन्नाची मर्यादा वाढवणं आणि पेन्शनमध्ये वाढ करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राजे समरजितसिंह घाटगे यांनी निराधार योजनेतील उत्पन्न मर्यादा वाढवण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, तसंच बँकांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरपोच सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं सांगितलं. माजी आमदार संजय घाटगे यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळावा अशी मागणी केली. यावेळी ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक, तहसीलदार अमरदीप वाकडे, सौरभ पाटील, अरुण गुरव यांनीही मनोगत व्यक्त केली.
या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, जयवंत रावण, चंद्रकांत गवळी, भूषण पाटील, प्रवीण काळबर, नवाज मुश्रीफ, असलम मुजावर, पंचायत समिती सदस्य, आजी माजी नगरसेवक आणि लाभार्थी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या संवर्धन कामावर आक्षेप, सकल हिंदू समाजानं केली जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय बैठक घेण्याची मागणी. कोल्हापूर महानगरपालिकेनं कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांवरून SIR बाबत जनजागृती करावी, काँग्रेस नगरसेवकांचं आयुक्तांना निवेदन. ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी 12वी नंतरच्या अभ्यासक्रमांसाठी आवश्यक जात पडताळणी प्रक्रिया विद्यार्थ्यांनी 12वी प्रवेश घेतल्यावरच सुरू करावी, कोल्हापूर जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य भारत केंद्रे यांचं आवाहन. गोकुळ दूध संघासाठी दाखल दुबार ठरावांबाबत अजून 2 दिवस सुनावणी चालणार. आज 14 दुबार ठरावांबाबत झाली सुनावणी. आणि ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष भरत लाटकर यांचं निधन. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं फेसबुक पेज लाईक करा. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर एस न्यूज कोल्हापूर फॉलो करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.